नमस्कार मित्रांनो, आपण बेसिक न्यूमरोलॉजी या आधीच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण हे बघितलं होतं की अंकशास्त्र म्हणजे काय, त्याच्यामध्ये मूलांक म्हणजे काय, भाग्यांक म्हणजे काय, त्यानंतर जो लोशू ग्रीड आपण याच्यामध्ये जो कव्हर करणार आहे त्या लोशू ग्रीडमध्ये कशा प्रकारच्या प्लेसमेंट अंकांची प्लेसमेंट केल्या जाते, त्यानंतर जे ग्रह आहेत ते ग्रह त्या अंकांवर कसा प्रभाव टाकतात याबद्दलचं आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण कव्हर केलं. आता आपण याच्या पुढे आपण आजच्या या अंकामध्ये आजच्या या आपल्या एपिसोडमध्ये कव्हर करणार आहे की 1 ते 9 हे जे आपले नंबर्स आहेत आणि त्या नंबर्सचा आपल्या जीवनामध्ये त्याचे जे ट्रेट्स आहेत ते कसे प्रभाव टाकतात आणि कोणते नंबर्स लकी आहेत, कोणते नंबर्स अनफ्रेंडली आहेत, फ्रेंडली आहेत, अनफ्रेंडली आहेत, त्यांना कलर कोणता इंडिकेट करतो, त्यांच्यावर असे जे लोक आहे की ज्यांचं करिअर की इतक्या मोठ्या लेवलवर गेलं, अशा लोकांचे काही उदाहरणं आपण आजच्या याच्यामध्ये एपिसोडमध्ये कव्हर करणार आहे. तर चला बघूया आपण. तर जन्मांक 1 म्हणजेच किंवा मुलांक 1 ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 या तारखेला जन्म झालेल्या या तारखेला जन्म झालेल्या मुलांचा जी जन्मतारीख जी असते किंवा मुलांक जो असतो तो 1 असतो. कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेस जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक किंवा जन्मांक 1 असतो. अंकशास्त्रात जन्मांक 1 हा सगळ्यात चांगला जन्मांक मानला गेला आहे. मोठे मोठे नेते, लढाऊ राजे, सेनापती, वेगवेगळ्या क्षेत्रात नवीन काहीतरी करणारे यांच्यात 1 जन्मांक असणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आता 1 हा जो अंक आहे या अंकांचं कोणत्या नंबरच्या सोबत ते फ्रेंडली असतात, कोणत्या नंबर सोबत ते अनफ्रेंडली असतात. तर ज्याच्यामध्ये आपण बघू की 1 नंबर 1 वाल्यासोबत जर असेल तर खूप चांगलं त्याच्यासोबत रिलेशन राहतं. म्हणजे A157 असे जे 3 नंबर्स आहेत, म्हणजे 1 म्हणजे सूर्य, 5 म्हणजे बुध आणि 7 म्हणजे केतू, हे त्याच्यासाठी फ्रेंडली आहे. अनफ्रेंडली नंबर म्हणजे 2, 4, 6. आता जसं मी सांगितलं की 2 म्हणजे काय, तर चंचलता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मूड स्विंग्स, त्यानंतर 4 म्हणजे राहू म्हणजे सगळ्या भौतिकता, मटेरियलिस्टिक लाईफ जगण्यामध्ये इंटरेस्ट असणारा, त्यानंतर 6 म्हणजे लक्झरी, ऐशोआरामी जिंदगी जगणाऱ्या. तर असे नंबर्स 1 नंबरच्या सोबत अनफ्रेंडली असतात. त्यानंतर त्यांचे लकी कलर्स कोणते आहेत, तर जसं सोनेरी कलर, त्यानंतर पिवळा आणि ब्राऊन हे त्यांच्यासाठी लकी कलर्स आहेत. हे जर का त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वापरले तर त्यांना त्याचा बेनिफिट किंवा फायदा होऊ शकतो. आता मुलांक 1 असणारे काही अशा मोठ्या व्यक्ती आहेत की ज्यांचा मुलांक 1 होता, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, लेनिन, मार्टिन ल्यूथर किंग, जेम्स वॅट, माओ त्से-तुंग, एनी बेझंट, लॉर्ड माउंटबॅटन, शिवाजी गणेशन, इंदिरा गांधी, कीरो, बिल गेट्स, बिल क्लिंटन, प्रिन्सेस डायना, हे सगळे जे होते हे सगळे नंबर 1 ला रूल करणारे होते. प्रभाव यांच्यावर 1 नंबरचा म्हणजे सूर्याचा प्रभाव प्रचंड होता. आता नेक्स्ट आपण बघू ज्यांचा मुलांक 2 आहे. 2 असणारे जन्मतारीख जी आहे ती 2, 11, 20 आणि 29 या तारखेला जन्मलेल्या सर्व मुलांचा मुलांक जो आहे तो 2 आहे. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला असेल त्या सर्वांचा जन्मांक किंवा मुलांक 2 असतो. या व्यक्तींची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे
त्या हसतमुख असतात, मनमिळावू, मृदुभाषी असतात. त्या बहुधा भांडणतंटे, वादविवाद यापासून दूर राहतात. त्यांना टीका करायला सहसा आवडत नाही. मुलांक 2 असणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे महात्मा गांधी, ओशो, लाल बहादूर शास्त्री, थॉमस अल्वा एडिसन, जॉन एफ केनेडी, मिखाईल गोर्बाचेव, राजीव गांधी, आंद्रे आगासी, आशा पारेख, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, शाहरुख खान. त्यानंतर त्यांच्यासाठी लकी नंबर जे आहेत 2 व 1 अंकी बेरीज 2 येणारे नंबर्स म्हणजे 11, 20, 29, 101, 200 यांची बेरीज 2 येते ते नंबर त्यांच्यासाठी लकी असतात. त्यानंतर त्यांचे फ्रेंडली नंबर्स आहेत 2, 4, 8, 2, 4 आणि 8. 2 म्हणजे चंद्र, 4 म्हणजे राहू आणि 8 म्हणजे शनी. त्यानंतर अनफ्रेंडली नंबर्समध्ये 1, 5 आणि 7. आता तसं पाहिलं तर 5 हा नॅचरल त्यांचा फ्रेंड आहे, पण आपण अनफ्रेंडली नंबर्समध्ये 1, 5, 7 कारण फ्रेंडली नंबर म्हणजे त्यांचं ज्यांच्यासोबत एकदम चांगलं जमू शकते असे जे नंबर्स आहेत त्याचे 2, 4, 8 यांच्यासोबत त्यांची मैत्री बहुधा असेल. ज्यांचा मुलांक 2 आहे त्यांनी पण जर काही समजा चेक केलं की आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये एकदम क्लोजेस्ट अँड नियरेस्ट जे फ्रेंड्स आहेत त्यांचे पण बहुधा जर तुम्ही डेट ऑफ बर्थ बघितल्या तर तुम्हाला 2 किंवा 4 किंवा 8 अशा सापडू शकतात. त्याचा लकी कलर आहे हिरवा आणि निळा. पुढची तारीख आहे आपली, पुढचा मुलांक आहे 3. ज्यांचा जन्मांक किंवा मुलांक 3 आहे असे लोक जे 3, 12, 21 आणि 30 या जन्मतारखेला ज्यांचा जन्म झाला त्यांचा मुलांक असतो 3. ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झालेला असेल त्या सर्वांचा जन्मांक 3 असतो. मोठे मोठे नेते, अभिनेते, सेनापती, उद्योगपती, मोटिवेटर्स यांच्यात 3 हा जन्मांक मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. नॉलेजेबल असतात, नॉलेज पझेस करणारे हे लोक मैत्रीपूर्ण, बोलके, प्रसन्न चेहऱ्याचे आणि उत्साही असतात. इतरांना मदत करायला ते सदैव तयार असतात. तुम्ही शक्यतोवर समाजामध्ये जे लोक सामाजिक काम करतात, सामाजिक कार्यामध्ये त्यांच्यामध्ये हा नंबर तुम्हाला आढळून येईल. किंवा जे स्पिरिच्युअल मोटिवेटर्स जे असतात, अध्यात्मामध्ये काम करणारे त्यांच्यामध्ये पण हा 3 नंबर तुम्हाला शक्यतोवर आढळून येतो. आध्यात्मिक ज्ञान स्प्रेड करणारे किंवा ज्यांच्याजवळ भरपूर काही डिग्रीज असतील घेतलेल्या म्हणजे ज्यांना अशा लोकांना भूक असते की ज्ञान आपल्याला कंटिन्यू आपण ज्ञानामध्ये राहिलो पाहिजे म्हणून ते प्रत्येक वेळी आपलं ज्ञान अपडेट करत राहतात, अपग्रेड करत राहतात. त्यांना शिकण्याची उत्साह असतो, शिकण्याचा आनंद, शिकण्यामध्ये त्यांना खूप आनंद येतो. त्यांचे फ्रेंडली नंबर्स आहेत 3, 6 आणि 9. 3 गुरु, 6 शुक्र आणि 9 मंगळ. अनफ्रेंडली नंबरमध्ये 4, 7, 8. आता तुम्ही जर का बघत आले असाल तर तुम्हाला 4 हा नंबर शक्यतोवर अनफ्रेंड लिस्टमध्ये सापडतो आहे. तर 4, 7 आणि 8. 4 म्हणजे शुक्र आणि राहू, 7 म्हणजे केतू आणि 8 म्हणजे शनी. लकी कलर्स आहेत जांभळा, पर्पल, निळा आणि गुलाबी. 3 जन्मांक असणारे किंवा मुलांक असणारी जी प्रसिद्ध लोक जे आहेत याच्यामध्ये जर बघितलं आपण तर जिजाबाई, स्वामी विवेकानंद, अब्राहम लिंकन, जोसेफ स्टॅलिन, सर विन्स्टन चर्चिल, डार्विन, हेनरी फोर्ड, होमी भाभा, विक्रम साराभाई, रजनीकांत, शरद पवार आणि टॉम क्रूज अशी असंख्य उदाहरणं आहेत, आपण आपल्या आजूबाजूला बघू शकतो. त्यानंतर जन्मांक ज्यांचा 4 आहे, जे लोक 4, 13, 22 आणि 31 या तारखांना ज्यांचा जन्म झाला त्यांचा मुलांक जो आहे किंवा जन्मांक जो आहे तो 4 असतो. 4 म्हणजे राहू. यांची मुख्य विशेषता म्हणजे या व्यक्ती इतरांच्या पेक्षा वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि त्या मांडत असलेले विचार इतरांच्या पेक्षा खूपच वेगळे असतात. म्हणजे तुम्हाला एकदम आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करणारे जे लोक दिसतील ते त्यांच्यावर राहूचा प्रभाव सर्वात जास्त असतो. यांचा स्वभाव बंडखोर असतो. मग असे जर सांगितलं मी की अतिशय ते बंडखोर प्रवृत्तीचे असतात.
त्याच्यामुळं ते बरेच बहुतांशी लोकांच्या साठी ते त्यांचं नेचर डिस्टर्बिंग नेचर असतं. त्याच्यामुळं राहूच्या सोबत खूप फ्रेंडली होणं फार कठीण असतं, कारण त्यांच्या स्वभावाचा थांगपत्ताच लागत नाही. या व्यक्ती प्रसंगी अत्यंत कठोर बनू शकतात. परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मेळ यांच्या जीवनात कामात दिसून येतो. म्हणून मी जसं तुम्हाला सांगितलं की आधुनिकता तर आहेच, म्हणजे त्याच्यात तर काही दुमतच नाही आहे. सगळे जे काय गॅझेट्स आहेत सध्याचे, किंवा आपण जे काय आपला जो मोबाईल आहे, मोबाईलचं उदाहरण द्यायचं झालं तर तो आहे राहू. आपण राहूला म्हणजे आपल्या प्रत्येक क्षणामध्ये त्याला पार्टिसिपेट करून घेतो आहे. त्याच्यामुळं आता सध्याचं जे युग आहे, म्हणून म्हटलंय कलियुग, म्हणजेच राहूचं युग. शैक्षणिक आणि टेक्निकल क्षेत्रात जन्मांक 4 असणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. म्हणजे टेक्नॉलॉजी हा जो विषय आहे, आता जे काय सध्या इंजिनिअरिंग फॅकल्टी असेल, सायन्स फॅकल्टी असेल, व्होकेशनल इंजिनिअरिंग असेल, हे जे सगळ्याच्या लोकांमध्ये राहूचे ट्रेड्स तुम्हाला शक्यतो राहूचा प्रभाव असणं तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये. यांचे फ्रेंडली नंबर्स आहे 2, 4 आणि 8. अनफ्रेंडली नंबर्स आहेत फ्रेंडली नंबर मध्ये पण 4 त्यांचा आला. अनफ्रेंडली नंबर्स आहे यांचे 1, 3, 5, 9. आता हे तर ग्रह त्यांच्या अनफ्रेंड मध्येच आहे सरळ सरळ. त्यानंतर लकी कलर्स आहेत लाईट निळा, हिरवा आणि ग्रे. असे कलर जे लोक घालतात तर तुम्हाला एक लक्षात येईल की यांच्यावर राहूचा प्रभाव आहे. आता 4 नंबर असणारे जे प्रसिद्ध व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन आहे, महाराणा प्रताप, राजा मोहनरॉय, दादाभाई नौरोजी, मायकेल फॅराडे, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल, कर्मवीर भाऊराव पाटील आणि बराक ओबामा. तुम्ही जर या सगळ्यांच्या एक काम करण्याची पद्धत किंवा एक बघितलं असेल तर ते सगळे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग वाले लोक होते. आता आहे नंबर 5. 5 म्हणजे बुध. जन्मतारीख 5, 14 आणि 23 या तारखेला जन्मलेले जे लोक असतात किंवा जे मुलं आहेत त्यांचा मुलांक हा 5 येतो. 5 हा बॅलन्सचा नंबर आहे. त्यामुळं 5 हा एक वैविध्यतेने नटलेला असा हा एक नंबर आहे. या लोकांची वैशिष्ट्य म्हणजे हे लोक जिनियस, मल्टी टॅलेंटेड, खोलवर विचार करणारे, उत्तम वक्ते, झटपट विचार करणारे, झटपट निर्णय घेणारे म्हणजे गुड डिसिजन मेकर, इतरांना प्रेरणा देणारे आणि मदत करणारे असतात. त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य असते. या व्यक्ती सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. हे लोक रोमॅन्टिक आणि प्रेमळ असतात, पण प्रसंगी हे लोक कठोर सुद्धा बनू शकतात. त्यांच्यापैकी बहुतेकांच्याकडे उत्तम लेखन कौशल्यही असते. वक्तृत्व आणि लेखन या दोन्ही गोष्टी असल्यामुळे त्यांना मोठा फायदा होतो. फ्रेंडली नंबर्स मध्ये जर यांचं बघितलं तर 1, 5, 7 असे ज्यांचे अंक येतात ते सगळे 1 अंकी नंबर्स त्यांचे फ्रेंडली नंबर्स आहेत. अनफ्रेंडली नंबर आहेत 2, 4 आणि 6. इथे पण 4 नंबर परत अनफ्रेंडली लिस्ट मध्येच गेला. लकी कलर्स आहे व्हाईट म्हणजे पांढरा, लाईट ग्रे. व्हाईट कलर मॅक्सिमम लोक तुम्हाला घालताना दिसतील की जे या अशा क्षेत्रांमध्ये काम करतात, तेव्हा आपण एक ओळखून घेऊ शकतो की यांच्यावर बुधाचा जास्त प्रभाव आहे. त्यानंतर असे जे लोक आहेत ज्यांच्यावर हा प्रभाव होता, अशी जी मोठी प्रसिद्ध व्यक्ती आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज, विल्यम शेक्सपियर, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, डॉक्टर एस राधाकृष्णन, आइन्स्टाईन, मार्क झकरबर्ग, राज ठाकरे, ॲडॉल्फ हिटलर. नेक्स्ट नंबर आहे 6. ज्यांचा जन्म 15, 6, 15, 24 या तारखांना झाला, त्यांचा जो मुलांक जो आहे तो आहे 6. 6 म्हणजे शुक्र. या जन्मांकाची विशेषता म्हणजे या व्यक्तींच्याकडे दुर्गुण किंवा दोष फार कमी असतात. अशा व्यक्ती समाजात चांगल्या आणि जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. कुटुंब वत्सलता म्हणजे फॅमिली ओरिएंटेड हे लोक जास्त असतात. हा जन्मांक 6चा सगळ्यात मोठा गुण आहे.
हा जन्मांक असणाऱ्या व्यक्ती आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या रीतीने पार पाडतात. या व्यक्ती अतिशय मनमिळावू, प्रेमळ, मृदुभाषी आणि इतरांना मदत करणाऱ्या असतात. त्याचबरोबर या व्यक्ती भौतिक सुखाचा आणि जीवनाचा उपभोग घेणाऱ्या असतात. त्यांची दृष्टी कलात्मक असते. याचे फ्रेंडली नंबर्स आहेत 3, 6 आणि 9. अनफ्रेंडली नंबर्स मध्ये 1, 5 आणि 7. लकी कलर्स आहे गुलाबी, निळ्या रंगाच्या सर्व छटा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स, लाईट कलर्स, डार्क कलर्स, मिडल डार्क कलर्स, असे सगळे कलरच्या ज्या काही छटा आहे निळ्या रंगाच्या त्या सगळ्या त्यांच्यावर रूल करतात. प्रसिद्ध व्यक्तीमध्ये रवींद्रनाथ टागोर, नीरो, बादशाह अकबर, मायकेलएंजेलो, अण्णा हजारे, तर असे सगळे जे ट्रेड्स आहेत ते तुम्हाला 6 नंबरमध्ये दिसतात. त्यानंतर आहे जन्मांक 7 म्हणजे मुलांक 7 म्हणजे केतू, ज्यांची जन्मतारीख 7, 16 आणि 25 या दिवशी जन्मलेल्या मुलांचा मुलांक जो असतो तो 7 असतो. 7 जन्मांक असणाऱ्या व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्ती अंतर्मुख असतात, त्यावरून शांत दिसतात, पण मनातून अतिशय बेचैन असतात. या व्यक्ती सतत काहीतरी विचार करत असलेल्या दिसतात. त्यांना एकांताची आवड असते आणि अगदी कामाच्या ठिकाणीही एकांताचा अनुभव घेण्याची कसब त्यांच्याकडे असते. आपले काम ही त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं की मोक्षाचा नंबर आहे, मोक्षाकडे घेऊन जाणारा नंबर आहे. आध्यात्मिक असतात असे लोक, स्पिरिच्युअल असतात असे लोक. त्यानंतर इंट्युशन पॉवर त्यांची चांगली असते. अकल्ट सायन्सचा नंबर आहे हा 7 नंबर. या व्यक्ती निरीक्षण आणि विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस करण्यामध्ये पटाईत असतात. त्यामुळे या व्यक्ती संशोधक, तपास अधिकारी, गुप्तहेर म्हणून चांगले काम करू शकतात. रिसर्चर चांगले होऊ शकतात. फ्रेंडली नंबर्स आहेत 1, 5, 7. अनफ्रेंडली नंबर्स आहेत 2, 3, 6, 8. लकी कलर आहे हिरवा, ग्रीन कलर. आणि जन्मांक 7 असणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत सर आयझॅक न्यूटन, मादाम मेरी क्वेरी, मेरी क्युरी, चार्ली चॅप्लिन आणि व्लादिमीर पुतिन. नेक्स्ट नंबर आहे 8. 8 मुलांक म्हणजे शनी ज्यांचा म्हणजे 8 ज्यांचा मुलांक म्हणजे ज्यांची जन्मतारीख 8, 17 आणि 26 अशी असते, त्यांचा मुलांक जो आहे तो 8 आहे आणि प्रभाव जो आहे तो शनी या ग्रहाचा आहे. 8 हा अंक सत्ता, धन आणि संपत्ती यांच्याशी संबंधित आहे. संपत्ती म्हणजे जमीन ज्याला म्हणू आपण, कारण अर्थ एलिमेंट आहे तो, त्याच्यामुळे जमीन अशा लोकांकडे प्रचंड जमीन असते. या अंकात प्रचंड शक्ती आहे, पण त्याच वेळी हा अंक विवाहविषयक आणि कौटुंबिक समस्या निर्माण करत असतो. म्हणून सप्तम स्थानामध्ये म्हणजे जी आपली ज्योतिषशास्त्राची जी ही आहे चौकट जी आहे त्याच्या सप्तम स्थानामध्ये जर का समजा शनी असेल तर सांगतात की कौटुंबिक समस्या राहू शकतील, लग्न उशिराने होईल, अशा प्रकारचे प्रेडिक्शन्स त्या ठिकाणी दिल्या जातात. त्यानंतर सतत तणावाखाली राहणे, कायम थॉट प्रोसेस त्यांची चालू राहते, त्याच्यामुळं ते टेन्शनमध्ये राहतात. छोट्याशा कारणाने नाराज होणे, छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होणारे लोक असतात. झटपट निर्णय ते घेत नाहीत. मगाशी जसं मी सांगितलं की बुध जो आहे तो झटपट निर्णय घेणार आहे, फास्ट डिसिजन मेकर आहे. तर हा एकदम बिलकुल संथ आहे, तिथे डिसिजन हा लवकर देत नाही. एकलकोंडेपणा, त्यानंतर राहणी मात्र त्यांची एकदम रॉयल सारखी असते. ठामपणा, इतरांशी संवाद न साधणे, कमी बोलणारे असतात. जन्मांक 4 किंवा 2 असणाऱ्यांची त्यांची चांगली नाळ जुळते, म्हणजे राहू आणि चंद्र यांच्याशी सगळ्यात चांगलं त्यांचं जुळतं. फ्रेंडली नंबर्स आहेत 2, 4, 8. अनफ्रेंडली नंबर्स आहेत 3, 7, 9. लकी कलर आहे काळा आणि ग्रे. शक्यतोवर काळा कलर जे लोक जास्त वापरतात त्यांच्याबरोबर शनी ह्या ग्रहाचा जास्त प्रभाव दिसतो. जन्मांक 8 असणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे मदर तेरेसा, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी, स्टीफन हॉकिंग, मेनका गांधी, MG रामचंद्रन, हैदर अली. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट म्हणजे ज्याला कम्प्लिशनचा नंबर म्हणतात तो आहे 9. ज्यांची जन्मतारीख 9, 18 आणि 27 असते त्यांचा मुलांक जो आहे
तो 9 आहे. हा जन्मांक म्हणजे 1 ते 9 या जन्मांकामध्ये सगळ्यात शेवटचा ठिकाणी आहे. त्यामुळे 9 हा अंक नंबर ऑफ कम्प्लिशनचा नंबर मानला गेला. जन्मांक 1 सारखेच प्रचंड आत्मविश्वास, आक्रमकता, साहसीपणा, लढाऊपणा हे गुण जन्मांक 9 मध्ये दिसून येतात. पण जन्मांक 9 असणाऱ्या व्यक्तींना जन्मांक 1 असणाऱ्या व्यक्तीसारखे झटपट यश मिळत नाही. हा स्ट्रगलचा नंबर आहे. तर उशिरा मिळते याचे कारण म्हणजे हा अंक उशीर लावणारा अंक आहे. यांच्यात अहंकार आणि क्रोध या भावना इतरांपेक्षा जास्त प्रमाणात आढळतात. म्हणून तुम्हाला शक्यतोवर आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये, होमगार्ड याच्यामध्ये अशा ठिकाणी हे लोक तुम्हाला शक्यतोवर जास्त प्रमाणात सापडतात. फ्रेंडली नंबर्स 3, 6 आणि 9. अनफ्रेंडली नंबर 4 आणि 8. लकी कलर लाल रंगाच्या सर्व छटा. मी मग सांगितलं तुम्हाला की आपल्या शरीरामध्ये जे ब्लड आहे ते मंगळाने प्रभावित असलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रभाव मंगळाचा आहे. म्हणून लाल रंगाच्या सर्व छटा म्हणजेच तो आहे मंगळासाठीचा सगळ्यात आवडीचे कलर. आता याच्यात असणाऱ्या व्यक्ती कोणत्या आहेत तर नेल्सन मंडेला, रामकृष्ण परमहंस, टॉलस्टॉय, विजयालक्ष्मी पंडित, गॅलिलिओ, त्याच्यानंतर टॉम हॉक्सन आणि ब्रॅड पीट असे काही उदाहरणं आहेत की जेणेकरून हे लोक ज्यांच्यावर 9 नंबर होता परंतु ते अतिशय आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड यश त्यांनी प्राप्त केलं. तर आज आपण याच ठिकाणी थांबूया. आपण आता 1 पासून तर 9 पर्यंत जितके नंबर्स आहेत आणि जितके ते ग्रह आहेत या सगळ्यांचे जे ज्यांचा जो प्रभाव आहे त्या प्रभाव क्षेत्राखाली जे त्यांचे ट्रेट्स आहेत ते आपण आता सगळे बघितलेले आहे. या पुढच्या भागामध्ये आपण पुढे विषय कव्हर करू तो म्हणजे आपला चार्ट, लोशू ग्रिड. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.